एव्हरीवन, आज बनवलेला आहे मी उपवासाचं लोणचं. हा कसा बनवला याची डिटेल रेसिपी मी पुढच्या व्हिडिओमध्ये मी शेअर नक्कीच करणार आहे. या अगोदर मी भरपूर लोणच्याचे प्रकार शेअर केलेले आहेत. आता नेक्स्ट टाइम मला कारल्याचं लोणचं बनवायचं आहे. त्यावरती तुम्हाला काही माहिती असेल तर नक्की सांगा. त्यानंतर माझं 2 दिवसाचे शिलाई काम जे झालेलं होतं, जे काही ब्लाऊज शिवलेले होते त्याचं सुद्धा मी थोडंसं डिटेल तुम्हाला माहिती देते. कारण व्ह्यूअर्स म्हणतात फक्त तुम्ही दाखवता पण त्याचं प्राइस काही सांगत नाही. तर इथे पाहू शकता प्लेन ब्लाऊज आहे, बॅक नेक पाहू शकता आणि स्लीव्स वरती डिझाईन सुद्धा आहे. तर याची शिलाई मी 200 रुपये घेतलेली आहे. नेक्स्ट आहे डीप नेक मध्ये आहे, लटकन आहे. तर याची शिलाई मी 180 रुपये इतकी घेतलेली आहे. या ब्लाऊजची शिलाई मी जास्त घेतलेली आहे की कमी घेतलेली आहे हे तुम्ही नक्की मला सांगू शकता. कारण तुमच्या एरियामध्ये कमी सुद्धा असू शकते किंवा जास्त सुद्धा असू शकते. आता हे जे कटोरी ब्लाऊज आहेत याची प्रत्येकी शिलाई मी 150 इतकी घेतलेली आहे. फार कमी झाली की फार जास्त झाली, जर तुम्हाला जास्त वाटत असेल किंवा कमी वाटत असेल तर तुम्ही कोणत्या एरियातनं पाहताय त्या पद्धतीने मला तुम्ही कमेंट करून सांगू शकता की आमच्या एरियामध्ये एवढी शिलाई आहे.